आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विरासत म्हणजे आपली संस्कृती आधुनिकता जवळ करताना आपल्याला संस्कृती देखील जपायची आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नागपुरात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेमध्ये सहभागी, फडणवीसांसोबत भाजपचे अनेक नेते यात्रेमध्ये सहभागी। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य पालखी सोहळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित। मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा, राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढी उभारली, गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसे कार्यकर्त्यांची शिवतीर्थच्या बाहेर गर्दी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गुढीपाडव्याला सोन्याच्या दरामध्ये 70,000 रुपयांपर्यंत वाढ, सोन्याचे दर प्रति तोळा 1,58,000 चांदी प्रति किलो 2,57,500 रुपयांवर। भाजपकडून 4 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा, मात्र महाराष्ट्रातील बारामती राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा नाही, भाजपकडून राहुरीमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी चौकशीसाठी अनमोल बिश्नोईला मुंबईमध्ये आणण्याची शक्यता, केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शिक्षक भरती घोटाळ्यानं राज्य शासनाचं 150 कोटींचं नुकसान, 3 उपशिक्षण संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची हायकोर्टामध्ये माहिती सादर, राजशेखमध्ये 12 मार्च रोजी संबंधित गुन्हा दाखल केल्याची माहिती।